नमस्कार मंडळी, वेलकम टू गणेश पवार ब्लॉग्स. पुन्हा एकदा स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत चुनाभट्टीला चाळीची राखण बघायला. तुम्हाला सगळ्यांनाच बघायला भेटेल की मुंबईमध्ये सुद्धा चाळीची राखण दिली जाते आणि त्या राखणीला काय धमाल मस्ती होते ती तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. जागेवाल्याचा मान असणार आहे आपल्या चुनाभट्टीच्या चाळीत. आपण तेच बघायला चाललोय. त्या वर्षाची राखण तुझ्या चरणावर दानली आहे. त्याच्यात ते श्रीफळ आणि जे काही गोदर मान तुला दिला त्याचा स्वीकार करावा. संघटनी सुद्धा समितीच्या वतीने वर्षानुवर्षाने ही वाहन चालू केलेली आहे. तिचं मान्य करून त्यांचं राखण करायला जे काय तिचं श्वान वाहन जे काही वाहन तिथे तुझ्या चरणाशी आलेलं आहे त्यालाही स्वीकार करायला सांगावा. आणि सर्व सोसायटीतील लहान बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सुखाला सांभाळावा. प्रत्येकाच्या नोकरी धंद्यात यश यावं आणि सर्वांच्या घरात आनंदी राहावा हीच तुझ्या चरणी प्रार्थना. मुलाबालांची ज्यांची कोणची नोकरी धंद्याची इच्छा पूर्ण करून दे. त्याचप्रमाणे ज्यांच्या कोणच्या लग्नाकडे काय अडकले असेल त्याही पूर्ण करून दे आणि सर्वांना सुखाला सांभाळ. ऐ गाव देवी मुक्तादेवी माते की जय, रामबरी माते की जय. यश प्राप्त करून दे. मुक्तादेवी माते की जय. स्वागत आणि महाराष्ट्र. पैसे आम्हाला दे. हे देव विसरले राघव महाराजा.
वर्षाची राखण देण्याचे ते महाराजा. होय महाराजा. संघटित सुधार समितीच्या वतीने लहान थोर मंडळी जमवून तुझी राखण पुरवतात महाराजा. होय महाराजा. ठेवली आहे श्रीफळ आणि त्याच्यावरती राखणचा जो सन्मान ठेवलेला तो मान्य करून घे महाराजा. होय महाराजा. यातील लहान मुलांना, वृद्ध माणसांना आणि होणाऱ्या सर्व नवीन युवा पिढीला सांभाळून घे रे महाराजा. होय महाराजा. तिची अपेक्षा पूर्ण करे महाराजा. त्यांच्या मनात मागण्याची लग्नाची इच्छा बाकी राहिली असेल ती पूर्ण करे महाराजा. होय महाराजा. सर्वांना सुखाचं सांभाळ महाराजा. होय महाराजा. जय महाराज की आम्ही गावदेवी मुक्तादेवीच्या देवळात जाऊन आलो. आता कोंबडा पूर्ण चाळीतून फिरवला जाईल आणि मग आम्ही ही सगळी चिल्लर घ्या. व्हिडिओग्राफर प्रशांत तांडेल, फेसबुक लाईव्ह. आलं आमच्या चाळीच्या एंडला हा टेकवतोय. हा चल. आमच्या पाची चाळीमध्ये कोंबडा फिरवला जातो आणि मग त्याचा मान दिला जातो. ही खूप वर्षापासून झालेली आमच्या चाळीची परंपरा आणि मुंबईतल्या बहुतेकच्या चाळीमध्ये बघायला भेटते. पूर्वी मजा जी खूप वेगळी होती. आता तेवढा त्याचं प्रमाण कमी झालं आहे, लोक खूप कमी येतात, पण धमाल मस्ती अजूनही तीच आहे. आता आमचं सर्व चाळी फिरून देवळातून सगळं झालेलं आहे. आता राखण द्यायची वेळ आलेली आहे. राखण देणार. आता पूर्वीसारखी मजा नाही राहिली. आता ही बारकी पोरं नाचत नाहीत. आमच्या वेळी आम्ही सगळ्यांचे ड्रम वगैरे खाली करायचो आणि फुल धमाल मस्ती होती आमच्या वेळेला. आमच्या वेळेला एक वेगळीच मजा बघायला भेटायची. आताची पोरं हे काय मजा बिजा करत नाही. आम्ही लोकांचे ड्रम खाली करून टाकायचो आणि शेवटी चाळीतली म्हणजे ती चाळीतली मजा असते. होय महाराजा. 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 पुढे जा.